जपान आणि आपला भारत देश या दोन्ही देशांच्या विषयी थोडीशी हितगुज करावीशी वाटते मला तुम्हा सर्वांशी. जपानी माणसांच्या मनामध्ये आजही भारतीयांच्या विषयी थोडासा राग असतो, असं तिथं राहून आलेल्या काही भारतीय व्यक्तींकडून सुद्धा ऐकायला मिळतं. का बरं राग असतो? ते म्हणतात भारतीयांच्या मध्ये देशप्रेमाची ज्वाला अतिशय निष्प्रभ ठरलेली आहे. आजही देशप्रेम भारतातल्या लोकांमध्ये खूप कमी आढळतं. मग ह्याच्यावरती जर आपण नीट विचार केला तर ते पुरावे देतात आपल्याला की ब्रिटिश भारतामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनी स्थापित केली, त्याच्यानंतर त्यांनी इथं राज्य करायचं ठरवलं, त्यांनी तुमच्या भारतावर राज्य केलंही. भारताची लोकसंख्या 30 ते 35 कोटी होती. त्यावेळेस हे ब्रिटिश किती होते? ही आलेली मंडळी फक्त जेमतेम 10,000 होती. मग या 10,000 लोकांनी तुम्हा 33 कोटी लोकांवर राज्य करताना कोणाचा उपयोग करून घेतला? इथल्याच लोकांचा. त्यांचा जो कोणी डायर नावाचा ऑफिसर होता, त्याने ज्या ठिकाणी फायर म्हणून असे आदेश दिले, त्यावेळेस काय ब्रिटिशांनी बंदुकीतनं गोळ्या मारल्या? तुमच्याच लोकांनी तुमच्याच लोकांचा बळी घेतला. त्यावेळेस फायर करणाऱ्यातला एकही व्यक्ती डायरकडेच बंदूक करून त्याच्यावर गोळी का नाही झाडली? हे जपानमध्ये घडत नाही. जपानमध्ये देशभक्ती प्रचंड प्रमाणात प्रत्येक नागरिकाच्या मनात ठासून भरलेली असते आणि म्हणून आम्ही भारतीयांचा निषेध करतो. भारतावर जेव्हा जेव्हा कोणी हे आक्रमण केलं तेव्हा तेव्हा तुमच्या भारतातल्याच लोकांनी दगाबाजी करून त्यांना साथ दिली आहे. अशी इतिहासात सुद्धा अनंत उदाहरणं आपल्याला दिसून येतात. हे जेव्हा आपण एखाद्या परदेशातल्या नागरिकाकडनं ऐकतो आणि इतिहासात थोडंसं डोकावून बघतो तेव्हा नक्कीच या गोष्टी मनाला पटतात. आज तरी काय चालू आहे? जाती जातींमध्ये तेढ निर्माण करायची आणि सत्ता करणाऱ्यांनी आपापल्या खुर्च्या टिकवायच्या. रूप फक्त थोडंसं बदललं आहे, पण नीती मात्र तीच आपल्याला दिसून येते. आणि याच गोष्टी जपानीज लोकांना खटकतात. त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतो आणि भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती असं विचारतो की भारताने माझ्यासाठी काय केलं आहे. त्याच्यामुळं उच्च शिक्षित झाल्यावर तो बाहेरच्या देशात जाणं पसंत करतो. मित्रांनो, असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा नक्कीच अंतर्मुख होऊन विचार करावासा वाटतो की काय जपानीज बोलतात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे का? जरूर तथ्य आहे. पहा, 10,000 लोक येतात काय आणि तुमच्या 35 कोटी लोकांवरती राज्य करतात काय? एक नाही, दोन नाही, शेकडो वर्ष ते राज्य करतात. आणि मग स्वातंत्र्यासाठी मोठा संग्राम इथं होतो. अनेक लोकांचे बळी जातात. अनेक प्रकारची तत्त्व अवलंबत, कधी अहिंसा, कधी काही क्रांतिकारी, असा एकमेकांना विजय मिळवत मिळवत आणि मग अखेरीस हा आपला भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. मित्रांनो, अशा काही गोष्टी ऐकल्या की खरंच वाटतं की आज तरी आपल्या हिंदुस्थानात स्वतःला हिंदुस्थानी समजणारा असा किती वर्ग आहे, असे किती लोक सापडतील. आज पण गद्दारांची संख्या तशी काही कमी नाही आहे. म्हणूनच या देशाला पूर्वीही धोका होता आणि आजही धोका आहे, इतकंच मनापासून नक्की वाटतंय. आणि पुन्हा एकदा आव्हान करावं असं वाटतं की अरे भारतीयांनो, एकोप्याने राहण्याचं थोडंसं मनात आणा.
हा देश इतक्या तुम्हाला इझिली मिळालेला नाही आहे. या देशाला स्वातंत्र्य इतकं सहज मिळालेलं नाही आहे. अनेक लोकांच्या संसाराची आहुती आहे. अनेक लोकांचे बळी गेलेत. अनेक क्रांतिकारी ऐन तारुण्यात फासावर लटकलेत. ही जाण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नक्की असली पाहिजे. स्वतःला भारतीय म्हणवून घेण्यात अभिमान वाटला पाहिजे. भारत माता की जय म्हणण्यात, वंदे मातरम म्हणण्यात धर्म कोणताही असला तरी लाज वाटली नाही पाहिजे. जर घटनेला प्राधान्य देताय तर त्या घटनेचा सन्मान करण्यासाठी आधी मनामध्ये हिंदुस्थानच्या विषयी मी हिंदुस्थानी आहे, मी एक भारतीय आहे, ही भावना तुम्हाला मनात रुजली गेली पाहिजे. मग नंतर तुमचा धर्म. अशा पद्धतीने जर आपण वागलो तरच या देशावर जे काही वाईट संकट आता घोंगावतं आहे ते येणार नाही असं नक्की वाटतं. चला, हम सब हिंदुस्तानी मिलकर आते हुए हर संकट का मुकाबला कर सकते हैं. इतना ही ख्याल करते हुए एक दूसरे के साथ बड़े ही प्यार से हमें पेश आते हुए इस हिंदुस्तान को फिर से किसी के हाथ में जाने से ज़रूर रोकना है. इस हिंदुस्तान के फिर से टुकड़े होने से रोकना है हमें. मित्रांनो, एका जपानीजचं मत, जपानमधल्या लोकांची भारतीयांच्या विषयी असलेली मतं ही मला समजल्यानंतर हा छोटासा एक प्रयत्न आहे की तुमच्या मनात देशप्रेमाची ज्वाला थोडी तरी वाढली पाहिजे. यासाठीच इतरांना काय वाटतंय, इतर देशवासियांचं आपल्याविषयी काय मत आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. यासाठी हा छोटासा प्रयत्न. जय हिंद, जय भारत.